ठीक आहे, आपण लॉग इन करूया आणि आपला प्रोग्राम स्टार्ट करूया. आतापर्यंत जेवढं शिकवलं तेवढं समजलं? Yes sir. व्हेरी गुड. अबॅक 41 आहे ना आपला? Yes sir. ठीक आहे, लॉग इन केलंय. तर याच्या आधी आपण बघितलं होतं स्ट्रिंग्स आणि त्याच्या आधी बघितलं होतं आपण ऑपरेटर्स. ठीक आहे, तर आता या नवीन प्रोग्राम मध्ये आपण बघणार आहोत आजच्या ऑपरेटर्स, स्ट्रिंग आणि एक नवीन कन्सेप्ट रेडिओ बटन्स. ठीक आहे, रेडिओ बटन तुम्ही जावा मध्ये पण शिकलेले असणार, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला इथं शिकायला थोडा सोपंच जाणार. ओके, ॲज युजुअल आपल्याला टी कोड यूज करायचा आहे AC38 टू ओपन अबॅक कोडर. इथे जाऊन आपण एक नवीन प्रोग्राम क्रिएट करू Z8PM अंडरस्कोर. आपले मे बी 4 प्रोग्राम झाले होते वाटते. बरं, 5 झाले होते सर. 5 झाले होते ना. 6 प्रोग्राम. क्रिएट बटन वर क्लिक करतो. क्रिएट रेडिओ बटन. टाइप एक्झिक्युटेबल प्रोग्राम. ठीक आहे, तर आपला प्रोग्राम क्रिएट झालेला आहे. रेडिओ बटन काय असतात? आपण रेडिओ बटन ग्रुप मध्ये घेतो, बरोबर आहे, आणि त्या ग्रुप पैकी एका कुठल्या तरी रेडिओ बटनला क्लिक केल्याच्या नंतर एक पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म होतो. हा पर्पज असतो रेडिओ बटनचा, बरोबर आहे. तर मग आपण आता काय करू, सगळ्यात आधी ऑपरेटर्सचा वापर करू आणि त्या ऑपरेटरसाठी रेडिओ बटनला कसं यूज करता येईल त्याचा एक एक्झाम्पल आज समजून घेऊया. सगळ्यात आधी त्या दिवशी प्रमाणे आपण काय करू, डेटा डिक्लेअर करू. डेटानी एक v अंडरस्कोर z घेऊया, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज किंवा आउटपुट स्टोअर करणार आहोत. v अंडरस्कोर z टाइप इंटिजर i. त्यानंतर पॅरामीटर्स, दोन पॅरामीटर घेऊ. p अंडरस्कोर x टाइप i, डिफॉल्ट व्हॅल्यू, डिफॉल्ट 10. त्यानंतर परत एक पॅरामीटर p अंडरस्कोर y टाइप i, डिफॉल्ट 20. काल आपण डेटाने एक व्हेरिएबल डिक्लेअर केले आणि त्याला जेव्हा आपल्याला व्हॅल्यूज द्यायच्या होत्या त्यावेळेस आपण कुठला कीवर्ड यूज केला होता? इथं व्हॅल्यू हा कीवर्ड यूज केला होता, बरोबर आहे. पण जेव्हा पॅरामीटर मध्ये आपण काही व्हेरिएबल्स घेतो आणि त्याला काही डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायचं असते त्यावेळेस आपण डिफॉल्ट हा कीवर्ड वापरतो. त्याच्यानंतर आता बघूया आपण रेडिओ बटन्स. रेडिओ बटन्स डिक्लेअर करायसाठी सुद्धा आपल्याला पॅरामीटर हाच कीवर्ड वापरावा लागतो. मग पॅरामीटर डिफॉल्ट ऐवजी व्हॅल्यू पण म्हटलं तरी चालतं. तुमचा आवाज ब्रेक झाला. पॅरामीटर्स मध्ये p ऑफ x टाइप आपण इंटिजर घेतला आणि डिफॉल्ट व्हॅल्यू 10 असाइन केली. तर त्याच्या डिफॉल्ट ऐवजी डायरेक्ट व्हॅल्यू घेतलं तरी चालतं ना? नाही, इथं डायरेक्ट व्हॅल्यू घेतलं नाही चालत. इथं तुम्हाला डिफॉल्ट घ्यावं लागतं. ठीक आहे, अदरवाइज मग काय करा, तुम्ही इथं व्हॅल्यू घेऊच नका काही. ठीक आहे, याला मी काय करतो, कमेंट पास करतो. मग आपण व्हॅल्यू घेतलं डेटा मध्ये घेतलं होतं का? हा, ते डेटा मध्ये घेतलं होतं. तेच तुम्हाला मी सांगितलं ना, काल जे आपण बघितलं होतं ते डेटा मध्ये घेतलं. डेटा मध्ये जेव्हा आपल्याला डिफॉल्ट व्हॅल्यू घ्यावं लागते तेव्हा इथं आपल्याला व्हॅल्यू असं कीवर्ड वापरावं लागतं, बरोबर आहे. आणि पॅरामीटर मध्ये जेव्हा डिफॉल्ट व्हॅल्यू घ्यायची असते त्यावेळेस आपल्याला डिफॉल्ट हा कीवर्ड वापरावा लागतो.
आता आपण रेडिओ बटनला डिक्लेअर करूया. रेडिओ बटनला डिक्लेअर करायसाठी कीवर्ड आहे पॅरामीटर. पॅरामीटर P_R1 फॉर रेडिओ बटन. मग याच्या पुढे आपल्याला लिहावं लागतं रेडिओ बटन. याच्या पुढे आपल्याला लिहावं लागतं रेडिओ बटन ग्रुप आर. रेडिओ बटन ग्रुप आर. याला मी केलं कॉमा. आता मला किती रेडिओ बटन हवे आहेत? 4 रेडिओ बटन हवे आहेत. कशासाठी? एक राहणार आहे ऍडिशन साठी, दुसरी असणार आहे सबट्रॅक्शन साठी, तिसरी मल्टिप्लिकेशन, चौथी डिव्हिजन. असे 4 आपण ऑपरेटर्स बघणार आहोत आणि त्या प्रत्येक ऑपरेटर साठी एक रेडिओ बटन आपण ठेवूया. मग त्यासाठी आपण काय करू? 4 वेगवेगळ्या रेडिओ बटन असाइन करून घेऊ. रेडिओ बटन ग्रुप आर. सगळ्यांचा एकच ग्रुप असणार आहे. हे ग्रुप काय असतात ते आपण पुढे जसं जसं प्रोग्रामिंग शिकत जाऊ तसं तुम्हाला समजत जाईल आणि समोर मी तुम्हाला एक्सप्लेन करत जाणार. सध्या एवढं लक्षात ठेवा की आपल्याला सगळे रेडिओ बटन एकच ग्रुप मध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे. मग P_R3 रेडिओ बटन ग्रुप आर अगेन. P_R4 रेडिओ बटन ग्रुप आर. आता या सगळ्या रेडिओ बटन पैकी एक रेडिओ बटन आपल्याला ऍज अ डिफॉल्ट ठेवावं लागतं. काही कंपल्सरी नाहीये. जर ठेवली तर ठीक आहे, अदरवाईज नाही ठेवले तरी पण चालेल. आता डिफॉल्टचा अर्थ काय? जेव्हा रेडिओ बटन आपल्याला स्क्रीनवरती दिसेल तेव्हा ते ऑलरेडी त्याच्यावरती टिक केलेला असणार. तो एक डॉट येतो, तो ऑलरेडी टिक केलेला असणार. मी तो पण तुम्हाला दाखवणार आहे. डिफॉल्ट. मग डिफॉल्ट जर का द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? डिफॉल्ट सिंगल इन्व्हर्टेड कॉलम मध्ये एक्स. एक्सचा अर्थ की तो सिलेक्टेड आहे. मग आता डिफॉल्ट मध्ये P_R1 केल्यामुळे जी पहिली रेडिओ बटन असणार आहे ही बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असणार आहे. आता मी याला करतो सेव्ह. सेव्ह केल्यानंतर आता बघूया आपली स्क्रीन कशा पद्धतीने डिझाईन झालेली असेल. त्याला मी केलं सेव्ह, केलं चेक, नो सिंटॅक्स एरर फाउंड. याला मी केलं ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट केल्यानंतर केलं एक्झिक्यूट. बघा आपले 2 पॅरामीटर आले ज्याचे 2 डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण दिलेले आहेत 10 आणि 20. त्यानंतर जे 4 रेडिओ बटन घेतलेले आहेत ते 4 रेडिओ बटन सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आलेले आहेत. ठीक आहे. आता आपण एकेका रेडिओ बटन साठी एक ऑपरेशन परफॉर्म करत जाऊ. जसं समजा मला पहिली रेडिओ बटन हवी आहे ऍडिशन साठी, तर आता मला ऍडिशन हा परफॉर्म करायचा आहे. ऍडिशन साठी आपण बघितला होता, काय बघितला होता? तर V of Z इज इक्वल टू काय केला होता? V of Z इज इक्वल टू P of X प्लस P of Y. हा आपला ऍडिशनचा परफॉर्म आहे. बरोबर. पण फक्त तेवढं लिहून आता होणार आहे का? आता माझी रिक्वायरमेंट काय आहे? सेव्ह केला, ऍक्टिव्हेट केलो आणि एक्झिक्यूट केलं. आता माझी रिक्वायरमेंट काय? जेव्हा पहिली रेडिओ बटन मी सिलेक्ट करणार त्यावेळेस या दोघांचा ऍडिशन ऍज अ आउटपुट मला दिसायला हवा. बरोबर. आणि जेव्हा मी सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट करणार, बघा इथं हे बाय डिफॉल्ट पहिली रेडिओ बटन सिलेक्टेड होती. बरोबर. का बरं ते पहिली रेडिओ बटन सिलेक्टेड होती? कारण की आपण तिला डिफॉल्ट केलेला आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर आता मी काय करतोय? सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट करतो. जसं सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट करणार आणि एक्झिक्यूट करणार तेव्हा मला या दोघांचा सबट्रॅक्शन आउटपुटला दिसायला हवा. त्यानंतर जर का मी तिसरी रेडिओ बटन सिलेक्ट करतोय तेव्हा मला मल्टिप्लिकेशन आउटपुटला दिसायला हवा आणि चौथा रेडिओ बटन सिलेक्ट केल्याच्या नंतर डिव्हिजन दिसायला हवी. ठीक आहे. तर अशी आपली रिक्वायरमेंट आहे. तर अशी रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी आपण काय करू शकतो? मी ही गोष्ट शिकवलंय तुम्हाला. ही रिक्वायरमेंट फुलफिल करायसाठी काय करू शकतो? फर्स्ट रेडिओ बटन मध्ये ऍडिशन करावं लागेल एक्स आणि वाय ची. सेकंड मध्ये सबट्रॅक्शन, थर्ड मध्ये ते तर झालं. बट आपण करू कसं? ते एक्झिक्यूट कसं होणार? त्यासाठी आपल्याला इफ एल्स हा स्टेटमेंट यूज करावा लागेल. ठीक आहे. इफ एल्स हा आपल्याला यूज करावा लागणार आहे. मग काय आपण कंडिशन काय देणार आहे? इफ मीन्स ऍट अ टाइम एकच ऑपरेशन परफॉर्म करायचंय का? हा. आणि रेडिओ बटनचा पर्पज ते आहे की ऍट अ टाइम तुमचं एकच ऑपरेशन परफॉर्म होणार. ठीक आहे. तर इफ
कोड काय असणार आहे, p_r1 इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स. आता या सिंटेक्सचा अर्थ काय झाला, जर पहिली रेडिओ बटन इज इक्वल टू एक्स म्हणजे काय, जर सिलेक्टेड असेल तर पहिली रेडिओ बटन इज इक्वल टू एक्स म्हणजे जर पहिली रेडिओ बटन सिलेक्टेड असेल तर मला काय पाहिजे आहे, तर मला पाहिजे ऍडिशन. मग ऍडिशन करण्यासाठी आपण काय करतो, v_z इज इक्वल टू p_x प्लस p_y. ठीक आहे. आपण आता कंडिशन काय लिहिली आहे, जर पहिली रेडिओ बटन सिलेक्टेड असेल तर आपल्याला पाहिजे ऍडिशन. मग आता समजा दुसरी रेडिओ बटन सिलेक्टेड असेल तर मग येणार else if p_r2 equals to x. मग मला काय पाहिजे, v_z इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन. मग कसं करायचं, p_y. y का बरं, कारण कॅपिटल लेटर पहिले आणि मग स्मॉल लेटर, नाही तर आन्सर कसा निगेटिव्ह मध्ये येणार. हा झाला x, बरोबर आहे. त्यानंतर आता तिसरी रेडिओ बटन सिलेक्टेड असेल तर परत if else if p_r3 equals to x. तर मग मला काय दिसायला पाहिजे, v_z इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन p_y और p_x मल्टीप्लाइड बाय p_y. आता शेवटचं ऑपरेशन करायला आहे, एकच राहिलं असल्यामुळे फक्त आपण काय करतो, एल्स म्हणजे काय, ह्या 3 बटन सोडून म्हणजे काय ऑटोमॅटिकली ती चौथा समजणार आहे, बरोबर आहे. जर ह्या 3 बटन सोडून एखादी बटन रेडिओ बटन सिलेक्टेड असेल तर काय, तर मग मला पाहिजे डिव्हिजन. v_z इक्वल्स टू p_y डिवायडेड बाय p_x. ठीक आहे. आता हे झाले आपले 4 ऑपरेशन्स. पण हे आउटपुटला दिसणार आहेत का, नाही. का, कारण की आपण राईट स्टेटमेंट लिहिलोच नाही. मी फक्त आणि फक्त आधी तुम्हाला हे दाखवायचं होतं की आपण कशा पद्धतीने कोड करू शकतो इफ एल्स मध्ये. ठीक आहे, फॉर पर्टिक्युलर रेडिओ बटन. आता आपण आउटपुट चेक करूया. एल्स आता आपण काय करू, या प्रोग्रामला पहिले करू सेव्ह. यामध्ये कुठे काय एरर आहे का ते बघूया. नाही आहे एरर, ठीक आहे. मग आता आपण काय करू, एकेकाचे आउटपुट प्रिंट करू. आउटपुट प्रिंट करायसाठी काय, तर राईट v_z. ठीक आहे. फक्त आउटपुट आपण आधी बघून घेऊया, मग बाकीच्या गोष्टी लिहू. त्यानंतर परत राईट v_z परत राईट v_z सर बटन R1 ला आपण x व्हॅल्यू दिली, तर x ऐवजी कुठली पण व्हॅल्यू दिली तरी मग तो सिलेक्टेड असं राहणार का? नाही नाही नाही, तुम्हाला डिफॉल्ट सिलेक्ट करायसाठी xच द्यावं लागतं. सिस्टीमनी हे दिली होती व्हॅल्यू. हो, सिलेक्ट केलं, सेव्ह केलं. आता आपण बघूया या प्रोग्राम मध्ये काही एरर आहे का, नाहीये. ऍक्टिव्हेट करूया आणि आता एक्झिक्यूट करून बघू. एक्झिक्यूट करून बघितल्यावर बाय डिफॉल्ट आता ही व्हॅल्यू आपली पहिली रेडिओ बटन सिलेक्टेड आहे. आता बघूया आपण एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट करून बघितल्याच्या नंतर बघा आउटपुटला आपली 30 व्हॅल्यू आलेली आहे. याचा अर्थ रेडिओ बटन प्रॉपरली वर्क करत आहे आणि आपला प्रोग्राम सुद्धा प्रॉपरली वर्क करत आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट करतो. बघा जसं मी सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट केलं, पहिल्या रेडिओ बटनचा जो टिक होता तो निघाला, बरोबर. रेडिओ बटनचं कामच तो आहे. हा ग्रुप मध्ये आपण याच्यासाठीच घेतो, याचा सगळ्यांचा ग्रुप एक दिलेला आहे, बरोबर. तर मग ग्रुप पैकी जेव्हा कुठली एक रेडिओ बटन सिलेक्ट केलं तेव्हा बाकी 3 रेडिओ बटन डिससिलेक्ट असणार.
ठीक आहे. आपण जो ग्रुप घेतलेला होता आता हे चारही कशा एका ग्रुपच्या आहेत. मग ह्या एका ग्रुपमध्ये असल्यामुळे काय, जर का तुम्ही चारपैकी कुठली एक रेडिओ बटन सिलेक्ट केल्या तर बाकी 3 रेडिओ बटन हे डिससिलेक्ट असणार. ठीक आहे. मग आता मी काय केलं, सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट केलं. सेकंड रेडिओ बटन सिलेक्ट केल्याच्या नंतर याला परत आता एक्झिक्यूट केलं. बघा आला आन्सर 10. 20 - 10 = 10. आता मी थर्ड रेडिओ बटन सिलेक्ट करतो, याला एक्झिक्यूट करतो. आलं मल्टिप्लिकेशन 200. त्यानंतर परत आता याचा मी फोर्थ रेडिओ बटन घेतो आणि एक्झिक्यूट करतो. आन्सर इज 2. करेक्ट. म्हणजे याचा अर्थ आपलं चारही रेडिओ बटन प्रॉपरली वर्क करतो आहे आणि प्रॉपरली आउटपुट देतो आहे. ठीक आहे. आता मला हे सिलेक्शन स्क्रीन वरती जेव्हा मी जातो तेव्हा मला हे PR1 PR2 याच्या जागी मला इथं ऍडिशन लिहायचं आहे, इथे सबस्ट्रॅक्शन लिहायचं आहे, इथं मल्टिप्लिकेशन दिसलं पाहिजे आणि इथं डिव्हिजन दिसलं पाहिजे. त्यासाठी काय करता येईल, तर आपल्या जवळ एक गो टूचा ऑप्शन असतो. या गो टू मध्ये जायचा. गो टू मध्ये जाऊन टेक्स्ट एलिमेंट ह्या ऑप्शनला क्लिक करायचं. इथं गेल्यानंतर सिलेक्शन टेक्स्ट या ऑप्शनला सिलेक्ट करायचं, या टॅबला सिलेक्ट करायचा. ज्या रेडिओ बटन आपण तिथं दिलेले होते इथे चारही रेडिओ बटन रिफ्लेक्ट होत आहेत बघा, आहे R1 R2 R3 R4. मग आता मला R1 ला काय नाव द्यायचं, तर ऍडिशन द्यायचं. त्यासाठी मी काय करतो, ऍडिशन. सेकंड R2 ला काय नाव द्यायचं आहे, सबस्ट्रॅक्शन. थर्ड मल्टिप्लिकेशन. अँड फोर्थ डिव्हिजन. ठीक आहे. वाटलं तर जे पॅरामीटर आपण घेतलेले होते तर त्या पॅरामीटरला सुद्धा आपण नाव देऊ शकतो. इथं मी देतो फॉर एक्झाम्पल फर्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे, फर्स्ट व्हॅल्यू. आणि याला मी नाव देतो सेकंड व्हॅल्यू. सेव्ह केला. इथून याला एकदा ऍक्टिव्हेट करावं लागतं, अदरवाइज तो तिकडे रिफ्लेक्ट होणार नाही. ठीक आहे. याला केलं आपण ऍक्टिव्हेट. आता गेलो बॅक. बॅक गेल्यानंतर परत सेव्ह केला आणि परत ऍक्टिव्हेट केला. तर गो टू मध्ये टेक्स्ट एलिमेंट मध्ये जाऊन आपण नाव देऊन दिलं. नाव दिल्याच्या नंतर सेव्ह करून ऍक्टिव्हेट केलं. परत बॅक आलो, आपल्या प्रोग्राम मध्ये आलो, इथून सुद्धा सेव्ह केला आणि ऍक्टिव्हेट केलं. आता इथून मी काय करतो, एक्झिक्यूट करतो. बघा आला, जे नाव आपण तिथे दिलेले होते ते सगळे नाव इथं रिफ्लेक्ट होऊन राहिलेले आहेत. बरोबर. फर्स्ट व्हॅल्यू, सेकंड व्हॅल्यू, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. आता सुद्धा प्रोग्राम प्रॉपरली वर्क करतोय का, हो करत आहे. 30 आन्सर बरोबर आलं. सेकंड सबस्ट्रॅक्शन वर क्लिक केलं, परत एक्झिक्यूट केलं, बरोबर आलं. मल्टिप्लिकेशन 200 करेक्ट. त्यानंतर डिव्हिजन एक्झिक्यूट 2 करेक्ट. म्हणजे प्रोग्राम आपला बरोबर वर्क करत आहे. ठीक आहे. तर आता आपण बघूया याला मेसेज टाईपनी कसं याला प्रिंट करता येईल. मेसेज टाईप द्यायसाठी आपण आता काय करू, स्ट्रिंगचा वापर करूया. मी बघितलं की डायरेक्टली प्रिंट करता येईल का, करता येतो, पण त्याच्यापेक्षा बेटर वे आपण स्ट्रिंगचा आता वापर करून याला मेसेज टाईप मध्ये प्रिंट करून बघूया. त्यापूर्वी आपण ह्या सगळ्यांना ब्लॉक देऊन देऊ. याला मी करतो सेव्ह, याला केलं ऍक्टिव्हेट. आता ब्लॉक देणे म्हणजे काय असते, तर बघा ह्या दोन गोष्टी कशा एकत्र झाल्यासारखे दिसत आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे काय, जे व्हॅल्यू दिलेले आहेत आणि रेडिओ बटन्स आहेत हे कसे एकत्र एकाच ब्लॉक मध्ये दिसून राहिले. मला काय पाहिजे, दोन वेगवेगळे ब्लॉक पाहिजे. मला दोन वेगवेगळे ब्लॉक पाहिजे. तर मग ब्लॉक द्यायसाठी काय करायचं, त्याच्यासाठी एक सिंटॅक्स असते, सिलेक्शन स्क्रीन बिगिन ऑफ ब्लॉक BK1. याचं मी नाव कस्टम नाव दिलेलं आहे BK1 विथ फ्रेम टायटल T1. विथ फ्रेम टायटल T1 हे काय मी लगेच सांगतो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर इथं आपल्याला करावं लागते सिलेक्शन स्क्रीन एंड ऑफ ब्लॉक BK1.
ब्लॉक BK1. याचा अर्थ काय झाला की मला सिलेक्शन स्क्रीन वरती एक ब्लॉक हवी आहे ज्याचं नाव आहे BK1. ठीक आहे, सिलेक्शन स्क्रीन वरती एक ब्लॉक हवा आहे ज्याचं नाव आहे BK1 आणि त्याची सुरुवात इथून होत आहे. बिगिन पासून याची काय होत आहे, सुरुवात होत आहे आणि त्याची एंड कुठे होत आहे, तर इथं होत आहे. म्हणजे मी फक्त आणि फक्त या पॅरामीटरला फक्त या दोन व्हॅल्यूला एक ब्लॉक दिलेला आहे. ठीक आहे, आणि ते जे फ्रेम क्रिएट होणार त्या फ्रेमला एक टायटल द्यावं लागतं. तो टायटल मी दिलेला आहे T1. आता मी काय करतो, याला करतो सेव्ह, याला करतो चेक आणि ऍक्टिव्हेट. बघूया हे आउटपुटला दिसतंय का. याला मी केलं एक्झिक्यूट. दिसतंय? ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीने एक ब्लॉक देता येणार. परत आता मी काय करतो, जे सेकंड आहे पॅरामीटर याला सुद्धा एक सिलेक्शन ब्लॉक देतो. सिलेक्शन स्क्रीन बिगिन ऑफ ब्लॉक BK2 नाव देतो आता याला, विथ फ्रेम टायटल T2. त्यानंतर याला आता इथं आपण एंड करू. सिलेक्शन स्क्रीन एंड ऑफ ब्लॉक BK2. याला केलं मी सेव्ह, अगेन ऍक्टिव्हेट अँड एक्झिक्यूट. ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. बघा आले, दोन वेगवेगळे ब्लॉक आले. ठीक आहे, तर ब्लॉक कसं द्यायचं ते आता तुम्हाला समजलं असणार. आता मला काय करायचं आहे, तर हे जे ब्लॉक क्रिएट केलेलं आहे यांना मी काहीतरी टायटल दिलेला आहे T1 आणि T2 नावाचा. तर मला हा टायटल स्क्रीनवरती दिसायला हवा. आता पहिला इव्हेंट येते. आतापर्यंत आपण सिंपल कोडिंग करत आलेलो आहोत. आता इव्हेंट बेस्ड कोडिंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर इव्हेंट बेस्ड कोडिंग काय असते, तर पर्टिक्युलर ट्रिगर पॉइंट असतात. इव्हेंट्स काय असतात, तर पर्टिक्युलर ट्रिगर पॉइंट असतात आणि त्या ट्रिगर पॉइंटची काही सिक्वेन्स असते. जसं आपण एक्झिक्यूट बटन वरती क्लिक करू तसं इनिशियलायझेशन हा इव्हेंट ट्रिगर होणार. मग इनिशियलायझेशन या इव्हेंटचा पर्पज काय, टू इनिशिएट दी प्रोग्राम अँड टू कॅरी डिफॉल्ट व्हॅल्यू ऑन दी सिलेक्शन स्क्रीन. सिलेक्शन स्क्रीन वरती डिफॉल्ट व्हॅल्यू कॅरी करायचं काम इनिशियलायझेशन या इव्हेंटचा आहे. ठीक आहे, आता हे इव्हेंट्स आपण अजून जास्ती डेप्थ मध्ये जेव्हा रिपोर्ट्स स्टार्ट होतील त्या रिपोर्ट्स मध्ये आपण 3-4 टाइप्सचे रिपोर्ट्स बघणार आहोत. क्लासिकल रिपोर्ट्स, इंटरॅक्टिव्ह रिपोर्ट्स, ALV रिपोर्ट्स. तिथे सुद्धा हे इव्हेंट्स आहे आणि ते पूर्ण रिपोर्ट्स हे इव्हेंट बेस्ड असणार आहेत. ठीक आहे, त्यामुळे समजा इव्हेंट इथं थोडा बहुत समजला किंवा नाही समजला तरी पण टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाहीये. समोर इतक्यांदा आपल्याला हे इव्हेंट्स ट्रिगर करायचे आहेत की ऑटोमॅटिकली ती समजायला लागते. ठीक आहे, तर मग आपला पहिला इव्हेंट येतो इनिशियलायझेशन. मग आपण आता हा इनिशियलायझेशन इव्हेंट का घेतलाय, तर आपल्याला स्क्रीनवरती काही जर का डिफॉल्ट व्हॅल्यू द्यायचे असतील त्यासाठी आपल्याला इनिशियलायझेशन हा इव्हेंट वापरावा लागतो. मग आता मला डिफॉल्ट व्हॅल्यू कशाची द्यायची आहे, तर T1 ची द्यायची आहे. T1 इक्वल टू मला लिहायचं आहे इनपुट ब्लॉक. ठीक आहे, हा झाला माझा इनपुट ब्लॉक. याला मी केला सेव्ह, याला केलं ऍक्टिव्हेट, चेक अँड नाव ऍक्टिव्हेट. याला मी केलं एक्झिक्यूट. बघा इथं दिसतंय इनपुट ब्लॉक लिहून आला बघा. तर जो आपण T1 दिलेला होता, जो टायटल दिलेला होता तो आता इथे रिप्लिकेट होतो आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं, तर एक इनिशियलायझेशन हा इव्हेंट घेतला. इनिशियलायझेशन इव्हेंट का घेतला, तर सिलेक्शन स्क्रीन वरती, ही झाली आपली सिलेक्शन स्क्रीन. ठीक आहे, या सिलेक्शन स्क्रीन वरती काही डिफॉल्ट व्हॅल्यू जर का कॅरी करायच्या असतील त्यासाठी आपल्याला इनिशियलायझेशन हा इव्हेंट ट्रिगर करावा लागतो. ठीक आहे, आता मला काय करायचंय, हा सुद्धा ब्लॉक बनवलेला आहे ना, मग मला याला सुद्धा नाव द्यायचं आहे. मग याला नाव द्यायसाठी काय करणार,
परत त्याच्या खाली T2 इक्वल टू ऑपरेटर ब्लॉक. ठीक आहे, ऑपरेटर ब्लॉक. याला मी केलं नामकरण केलं आणि सेव्ह केलं. आता केलं याला ऍक्टिव्हेट आणि आता याला करू एक्झिक्यूट. आता बघूया प्रोग्राम प्रॉपरली रन होतोय. ठीक आहे, बघा इथं सुद्धा हा ऑपरेटर ब्लॉक आलेला आहे. याला मी करतो एक्झिक्यूट. बघा आता प्रोग्राम एक्झिक्यूटच होत नाही. का होत नसेल? कारण की आपण आता यूज केला इव्हेंट. तर इव्हेंट यूज केल्यामुळे आता काय होतं बघा, मी ऍडिशन केलं, एक्झिक्यूट केलं तर आउटपुट दाखवत नाही. बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन वर रेडिओ बटन एक्झिक्यूट केलं, आउटपुट दाखवत नाही. का बरं? कारण पहिल्यांदा आपण काय यूज केलाय, इनिशियलायझेशन हा इव्हेंट ट्रिगर केलेला आहे. आता सिस्टीमला काय सवय पडली आहे की तो आधी बघतो की इव्हेंट कुठे आहे. जर का इव्हेंट असेल तरच मी तो ट्रिगर करणार. ठीक आहे, तर मग इनिशियलायझेशनच्या नंतर जो आपला कोर कोड असतो, कोर कोड म्हणा किंवा मेन कोड असतो, तो आपल्याला स्टार्ट ऑफ सिलेक्शन या इव्हेंट मध्ये घ्यावा लागतो. मग आता नेक्स्ट इव्हेंट काय आहे तर स्टार्ट ऑफ सिलेक्शन. मी फक्त तेवढंच लिहितो आणि याला करतो सेव्ह, याला करतो चेक, ऍक्टिव्हेट आणि एक्झिक्यूट. आता बघूया आन्सर येतोय का. बघा आता आला आउटपुट. आता आउटपुट आला याच्यासाठी कारण की त्यांनी स्टार्ट ऑफ सिलेक्शन ह्या इव्हेंटला ट्रिगर केलं. तर एक गोष्ट आता समजली असणार, इनिशियलायझेशन हा इव्हेंट कधी ट्रिगर होतो, जसं तुम्ही इथून एक्झिक्यूट करणार, जसं तुम्ही इथून प्रोग्रामला एक्झिक्यूट करणार तसं इनिशियलायझेशन हा इव्हेंट ट्रिगर होणार. आणि जेव्हा सेकंड टाइम म्हणजे या सिलेक्शन स्क्रीन वरून जेव्हा हा तुम्ही एक्झिक्यूट करणार, सिलेक्शन स्क्रीन वरून जेव्हा प्रोग्राम एक्झिक्यूट करणार तेव्हा स्टार्ट ऑफ सिलेक्शन हा इव्हेंट ट्रिगर होणार. त्याच्यानंतर मग तुम्हाला आउटपुट दिसेल. ठीक आहे, मग आता आउटपुट मध्ये आपल्याला ऍडिशन ऑफ टू नंबर्स. स्टार्ट ऑफ सिलेक्शन हा इव्हेंट कुठे पण ट्रिगर करू शकतो का? तुम्ही कुठे पण लिहू शकता, पण तो सिस्टीम बरोबर स्टार्ट ऑफ सिलेक्शन हा इव्हेंट शोधून काढेल आणि तिथंच ट्रिगर करणार. म्हणजे जे सिस्टीम मध्ये काही सिक्वेन्स दिलेली आहे इव्हेंटचे, ठीक आहे, आणि तुम्ही प्रोग्राम मध्ये लिहिताना ऑफ सिक्वेन्स जरी प्रोग्राम लिहिले तरी पण तो बरोबर त्या सिक्वेन्सला जाऊन ट्रिगर करणार. मीन्स आता आपण ई पेन्स मध्ये कुठे पण राईट केलं, नाही तसं नाही, तरी एरर नाही येणार. तसं नाही ई फेल्स मध्ये कुठेही राईट केलं तसं नाही जमत. तुम्हाला स्टार्ट ऑफ सिलेक्शन आधी घ्यावं लागतं आणि त्यानंतर प्रॉपर कोडिंग करावं लागतं, नाही तर एरर येणार. बघा आता समजा मी काय करतो, स्टार्ट ऑफ सिलेक्शनला इथून करतो कट, ठीक आहे, आणि इथं कुठेतरी पेस्ट करतो, असं चालत नाही. ह्याला करावं लागतं. मग आता एरर येईल. बघा आलं एरर, इनकरेक्ट नेस्टिंग वगैरे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागतं, स्टार्ट ऑफ सिलेक्शन हे मेन प्रोग्रामच्या वरतीच घ्यावं लागतं. म्हणजे तिथून तुमचा मेन प्रोग्राम स्टार्ट होतोय ना, तो रीड कुठून करणार, रीड इथून करणार. जेव्हा त्याला स्टार्ट ऑफ सिलेक्शन हा इव्हेंट मिळेल त्याच्यानंतर तो आपल्या प्रोग्रामला रीड करणं स्टार्ट करेल. ठीक आहे, तर आपण मग आता इथं राईट केलं ऍडिशन ऑफ टू नंबर. इथे मग त्यानंतर सबस्ट्रॅक्शन ऑफ टू नंबर, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू नंबर. Multiplication of two number. Division of number. ठीक है,
अशा पद्धतीने आपण त्या प्रत्येकाला त्याचं ऑपरेशनचं नाव देऊन दिलं. याला केलं आपण सेव्ह, एक्झिक्यूट. आता ऍडिशन वर आहे रेडिओ बटन, याला मी केलं एक्झिक्यूट. बघा आला ऍडिशन ऑफ 2 नंबर. इक्वल टू चा सिम्बॉल दिलेला नाही त्यामुळे तो येत नाही, तो पण देऊन देऊया. आणि लेफ्ट जस्टिफाईड देऊन देऊ. याला करू इक्वल्स टू equal to left justified justified. आता आपण याला करूया सेव्ह, ऍक्टिवेट अँड एक्झिक्यूट. ऍडिशन ऑफ 2 नंबर एक्झिक्यूट केलं. आता बरोबर येतात. ऍडिशन ऑफ 2 नंबर इक्वल टू 30. सबट्रॅक्शन इज इक्वल टू एक्झिक्यूट. सबट्रॅक्शन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 10. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपण करूया याला मेसेजनी इन्फॉर्मेशन घेऊया याची. तर मेसेज प्रिंट करायसाठी आपण इथं काही व्हेरिएबल्स डिक्लेअर करू. डेटा v अंडरस्कोर मेसेज, टाईप घेऊया स्ट्रिंग. टाईप घेऊया स्ट्रिंग. परत एक दोन डिक्लेअर करू. v अंडरस्कोर स्ट्रिंग, टाईप स्ट्रिंग असतो. टाईप स्ट्रिंग. याला मी स्ट्रिंग 1 घेतो. आणि परत एक v अंडरस्कोर स्ट्रिंग 2, टाईप स्ट्रिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय केलं तर 2 स्ट्रिंग घेतल्या आणि एक मेसेज घेतला. आता हे का बरं घेतलं मी तुम्हाला इथं कोडमध्ये दाखवतो. आता आपल्याला प्रिंट करायचा आहे मेसेज. ठीक आहे, पण मेसेज प्रिंट करायच्या पूर्वी आपल्याला आता कॉनकॅटिनेट आपण कुठे बघितला होता? काल बघितला होता स्ट्रिंग या चॅप्टर मध्ये, बरोबर. आणि मी तुम्हाला काल सांगितलं पण होतं की तुम्हाला मॅक्सिमम टाइम ऑफ स्ट्रिंग या चॅप्टर पैकी 90% वर्क तुम्हाला कॉनकॅटिनेट याच्यावरच करावं लागेल. ठीक आहे, मग आता मी काय करतो, v अंडरस्कोर स्ट्रिंग 1 याला एक व्हॅल्यू असाइन करतो. याला व्हॅल्यू काय करतो तर ऍडिशन ऑफ 2 नंबर. ठीक आहे, ऍडिशन ऑफ 2 नंबर इक्वल्स टू. ठीक आहे, ही मी काय केलं एक व्हॅल्यू याला असाइन केलं v अंडरस्कोर स्ट्रिंग 1 ला. त्यानंतर v अंडरस्कोर str स्ट्रिंग 2 ला दुसरी व्हॅल्यू असाइन करतो. दुसरी म्हणजे काय तर आपला आउटपुट कोणता v अंडरस्कोर z. v अंडरस्कोर z का बरं घेतला? कारण v अंडरस्कोर z मध्ये आपली व्हॅल्यू स्टोर्ड आहे. ही जी ऍडिशनची व्हॅल्यू कुठे स्टोर्ड आहे? v अंडरस्कोर z मध्ये स्टोर्ड. त्यामुळे आपण स्ट्रिंग 2 मध्ये काय व्हॅल्यू पास केली आहे तर v अंडरस्कोर z. आणि स्ट्रिंग 1 मध्ये काय तर ही हार्ड कोड व्हॅल्यू. का तर मेसेज मध्ये मला दिसायला हवंय की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स कम्प्लिटली दिसलं पाहिजे म्हणून. आता या 2 व्हेरिएबलला एका व्हेरिएबल मध्ये घ्यायचं असेल तर आपण काल बघितलं होतं काय सिंटॅक्स वापरतो? कॉनकॅटिनेट variable 1 that is v underscore string 1 variable 2 v underscore string 2 into मग आपल्याला कशात घ्यायचं आहे? into v underscore message. जो मेसेज आपण हा डिक्लेअर केलेला आहे ना v underscore message, बरोबर. तर v underscore message मध्ये आपण याला घेऊया आणि सेपरेटेड बाय स्पेस. आता मी काय करतो तर मेसेज टाइप करतो. मेसेज v अंडरस्कोर मेसेज v अंडरस्कोर msg म्हणजे मेसेज टाइप
एस, एस फॉर सक्सेस. आता मी याला करतो सेव्ह. सेव्ह केल्यानंतर एकदा चेक करून बघूया कुठे काय एरर. नो सिंटॅक्स एरर फाउंड. ऍक्टिव्हेट अँड एक्झिक्यूट. आता मी याला एक्झिक्यूट करून बघतो. बघा आहे ऍडिशन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 30. हा कशाचा आउटपुट आलेला आहे तर राईट सिंटेक्स जो लिहिलेलो आपण त्याचा, आणि इथं खाली मेसेज सुद्धा आलेला आहे बघा. ऍडिशन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 30. बरोबर. मला हा आता सक्सेस मेसेज मधून आलाय, मला हा इन्फॉर्मेशन मेसेज म्हणून आला पाहिजे. तर इन्फॉर्मेशन मेसेज साठी मी काय करतो, याला एसच्या जागी आय लिहितो. एसच्या जागी काय करतो आय लिहितो. याला मी करतो सेव्ह. चेक नो सिंटॅक्स एरर फाउंड. ऍक्टिव्हेट अँड एक्झिक्यूट. एक्झिक्यूट केल्यानंतर परत एक्झिक्यूट. बघा आता हा बघा इन्फॉर्मेशन मेसेज कसा आलाय बघा, पॉपअपच्या फॉर्म मध्ये आलेला. बरोबर आहे. ऍडिशन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 30. पण तुमचा आउटपुट मात्र दिसत नाही का, कारण की हा असा इन्फॉर्मेशनचा पॉपअप घेऊन जातो. ठीक आहे. याला कंटिन्यू केल्यानंतर मग आपल्याला आउटपुट दिसतो. ठीक आहे. आता आपण काय करू, पुढचं घेऊया. सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर. मग बिलकुल सेम स्टेप्स याला सुद्धा फॉलो करायचे आहेत. याला काय करायचं, v अंडरस्कोर स्ट्रिंग 1 इक्वल टू सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर. सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 numbers equal to त्यानंतर v अंडरस्कोर str2 इक्वल टू v अंडरस्कोर z. मेसेज v अंडरस्कोर str1. कॉन्कॅटिनेट यावं लागेल ना आपल्याला, त्या दोन्ही स्ट्रिंगला एकत्र घ्यावं लागेल ना आधी. मग काय सिंटॅक्स, तर कॉन्कॅटिनेट v अंडरस्कोर str1 v अंडरस्कोर str2 into separated by space. मग आता परत मेसेज v अंडरस्कोर मेसेज टाइप s. आपण करतो सेव्ह. याला केला चेक, याला केला ऍक्टिव्हेट, एक्झिक्यूट. आता सेकंड सबस्ट्रॅक्शन या रेडिओ बटनवर क्लिक केलं आणि एक्झिक्यूट केलं. बघा आला. आणि इथं मेसेज सुद्धा आला. सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 10. बाकी गोष्टी सेम. मी याला कॉपी पेस्ट करतो. कॉपी केलं, इथं पेस्ट केलं, आणि इथं मला सबस्ट्रॅक्शनच्या जागी काय पाहिजे तर मल्टिप्लिकेशन. मग काय झालं, ठीक आहे. आणि मेसेज मध्ये सुद्धा सेम कॉपी, सिंटॅक्स नंतर मेसेज, परत मेसेज, आणि ह्या तिन्ही गोष्टी कॉपी. पेस्ट.
व्हीचा. याला केलं सेव्ह. ऍक्टिव्हेट अँड एक्झिक्यूट. मल्टिप्लिकेशन रेडी बटनवर क्लिक केलं, एक्झिक्यूट केलं, आन्सर करेक्ट येतो. ठीक आहे. याचा अर्थ आपला प्रोग्राम प्रॉपरली वर्क करत आहे. ठीक आहे. तर आता आपण याला काय करू, डिबग लावून बघू की हा प्रोग्राम ऍक्च्युली वर्क करत कसा आहे. ठीक आहे. याला मी काय करतो, इफ या सिंटॅक्स समोर डिबगर लावतो आणि याला करतो एक्झिक्यूट. याला एक्झिक्यूट केल्यानंतर ऍडिशन या बटन, ह्या रेडिओ बटन वरती क्लिक करून असं देतो आणि त्यानंतर याला करतो एक्झिक्यूट. याला मी आता केलं एक्झिक्यूट. इथं नीट लक्ष द्या. आता याची वर्किंग प्रोसेस तुम्हाला समजलं पाहिजे. आता काय करतो, याला आपल्याला आउटपुट कुठं पाहिजे, तर v_z मध्ये पाहिजे. तर v_z हा व्हेरिएबल मी इकडे घेतला. याची व्हॅल्यू सध्या 0 आहे. का 0 आहे, कारण अजून ऑपरेशन परफॉर्म झालेलं नाहीये. आता मी काय म्हटलंय, समजा p_r1 x असेल तरच हा कोड रन झाला पाहिजे. ठीक आहे. समजा p_r1 x असेल म्हणजे पहिली रेडिओ बटन जर सिलेक्टेड असेल तरच ऍडिशन हा ऑपरेशन परफॉर्म झालं पाहिजे. मग आता मी काय करतो, F5 बघा, F5 केल्याबरोबर तो काय आला, खाली उतरला आणि इथं ऑपरेशन परफॉर्म करायला खाली उतरला. आता याला मी करतो परत कंटिन्यू. बघा F5 केला. आता बघा इथं ऍडिशन ऑफ 2 नंबर आलेला आहे 30. ठीक आहे. मग आता स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू तो रीड करणार. बघा याला मी स्ट्रिंग 1 ला इकडे घेतो. बघा ऍडिशन ऑफ 2 नंबर. स्ट्रिंग 2 ची व्हॅल्यू सुद्धा रीड करणार 30. ठीक आहे. आता मी कॉनकॅटिनेट हा सिंटेक्स लावलेला आहे. कॉनकॅटिनेट मध्ये जाणार आणि v_message टाइप करून घेणार. बघा v_message मध्ये काय आहे, तर कम्प्लीट सिंटेक्स असणार. बघा ऍडिशन ऑफ 2 नंबर इज इक्वल टू 30. ठीक आहे. कम्प्लीट सिंटेक्स त्यांनी इथं जॉईन करून घेतलेला आहे. आता करतो F5 परत. आता मेसेज तो प्रिंट करणार. आता इथून तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे. आता इथे बघा तो एरो कडे लक्ष द्या. एरो कुठं जातो. F5 केला. बघा डायरेक्ट प्रोग्राम मधून बाहेर. ठीक आहे. डायरेक्ट प्रोग्राम मधून तो काय केला, बाहेर, आणि मेसेज टाइप केला. त्याला मी केलो कंटिन्यू आणि त्याने आपल्याला आउटपुट घेऊन आला. ठीक आहे. आता मी जातो बॅक. ठीक आहे. आता काय करू, आता सबस्ट्रॅक्शन या रेडिओ बटनवर क्लिक करू. सबस्ट्रॅक्शन या रेडिओ बटनवर क्लिक केल्यानंतर आता एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट केल्यानंतर आता तुम्ही एरोकडे नीट लक्ष द्या. सेम मी व्हेरिएबल्स परत घेतो. पहिले घेतो p_r1 x आहे का. त्यानंतर घेतो v_z. त्यानंतर v स्ट्रिंग 1 आणि स्ट्रिंग 2. त्यानंतर मेसेज, आपला v मेसेज. ठीक आहे. आता एरोकडे लक्ष द्या. p_r1 x आहे का, तो पहिले बघतो. ठीक आहे. बघा त्याला इथं x दिसलंच नाही. बरोबर, त्याला x दिसलंच नाही. का, कारण की आपण सबस्ट्रॅक्शनच्या रेडिओ बटनवर क्लिक केलेलं आहोत. बरोबर, म्हणजे कोणती रेडिओ बटन 2 ला सिलेक्ट केलेलं आहोत. बघा इथं दिसतंय आता. मग आता इथं आपल्याला x दिसत आहे, त्यामुळे तो आता काय करणार, एरो इथून खाली उतरणार, म्हणजे हा कोड रीड करणार. इथे आता हा v_z बघणार. ठीक आहे. v_z बघा इथला. ठीक आहे. v_z इज इक्वल टू बघा 10 झालं. आता v_ स्ट्रिंग 1 बघा, सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर. v_ स्ट्रिंग 2. ठीक आहे. कॉन्कॅटिनेट मेसेज, सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर.
त्यानंतर मेसेज तो प्रिंट करणार आणि डायरेक्ट प्रोग्राम मधून बाहेर. F8 केला, प्रोग्राम मधून डायरेक्ट बाहेर. आता परत काय करू आपण, तिसरी रेडिओ बटन सिलेक्ट करू मल्टिप्लिकेशन आणि आता एक्झिक्यूट करू. आता बघा, आता मी काय करतो, तिन्ही रेडिओ बटन इथं व्हेरिएबलच्या ब्लॉक मध्ये घेतो. P_R1 घेतला, त्यानंतर P_R2 घेतला, P_R3 घेतला. आता इथं बघा, R1 च्या समोर X नाही आहे, R2 च्या समोर X नाही आहे, R3 च्या समोर X आहे. ठीक आहे का, कारण आपण R3 वरती सिलेक्ट केलेलं आहे म्हणून. आता तो काय करतो, बघतोय की इक्वल टू X आहे का. आपण कंडिशन देताना तीच कंडिशन दिलेली आहे ना. जर R1 इज इक्वल टू X असेल, म्हणजे रेडिओ बटन पहिली जर का सिलेक्टेड असेल तरच हे बघ, मग इज इक्वल टू X आहे का नाही आहे. F5 करतोय, बघा इज इक्वल टू X त्याला सापडलं नाही, त्यामुळे तो काय केलं, डायरेक्ट हा कोड स्किप केला आणि डायरेक्ट तो सेकंड केस मध्ये आला. आता सेकंड केस मध्ये आल्यावर तो परत चेक करणार की P_R2 म्हणजे रेडिओ बटन R2 सिलेक्टेड आहे का, म्हणजे इज इक्वल टू X आहे का. त्याला इज इक्वल टू X दिसणार नाही इथे सुद्धा, बरोबर. त्यामुळे तो काय करणार, हा कोड सुद्धा स्किप करणार. बघा आता ठीक आहे, डायरेक्ट काय केलं, तो R3 ला. आता तो बघणार R3 ला सिलेक्टेड आहे का, हो आहे. मग R3 ला सिलेक्टेड आहे तरच मग हा कोड रीड कर. मग आता काय करणार, तो इथून एक एक स्टेप खाली येत. स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2, मेसेज स्ट्रिंग 3. ठीक आहे, आता बघा आला एक स्टेप खाली. आता इथून परत F5 करतो, बघा याने मल्टिप्लिकेशन केलं. त्यानंतर आता स्ट्रिंग 1 ची व्हॅल्यू रीड करतो आहे, स्ट्रिंग 2 ची व्हॅल्यू रीड केलाय, कॉनकॅटिनेट मधून मेसेजला त्याने रीड केलाय आणि मग आता इथून डायरेक्ट मेसेज मध्ये जाऊन आउटपुट प्रिंट करणार. समजलं. तर अशा पद्धतीने आपण इफ एल्स, कॉनकॅटिनेट आणि ऑपरेटर्स, पॅरामीटर्स, इव्हेंट्स एकाच प्रोग्राम मध्ये सगळं काही बघितलं. ठीक आहे, तर रिअल टाइम मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे टास्क असतील. जेव्हा तुम्ही रिअल टाइम मध्ये कंपनीत काम करायला जाणार तेव्हा तुम्हाला सेपरेट स्ट्रिंग वरती एक टास्क, इफ एल्स वरती दुसरा टास्क किंवा इव्हेंट वरती तिसरा टास्क असं नसणार आहे. तुमची जेव्हा कोडिंग करायला तुमच्याजवळ काम येईल त्यावेळेस अशाच पद्धतीने तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुमचं सगळं नॉलेज एका प्रोग्राम मध्ये इम्प्लिमेंट करावं लागू शकतो. ठीक आहे, यात काही डाऊट? ठीक आहे, मग आता आजच्या प्रोग्राम मध्ये एवढंच होतं. आपण इथं थांबूया, याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, काही डाऊट असल्यास विचारा मला.